या उदाहरणात त्रिकोण हे चिन्ह गुणाकारासाठी वापरले आहे, तर याची आपल्याला किंमत काढायची. याची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे कसं आहे हे समजून घेऊया. 4 आता त्रिकोणासाठी गुणिले आहे, तर आपण सरळ त्रिकोण 4 गुणिले 6 लिहूया. पुढे आता 4 सख हे 24 होतात. 4 सख 24 होतात, म्हणजे 24 मधले जर 3 कमी केले तर इथे 21 राहतात. याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की हे जे चिन्ह आहे या चिन्हाचा वापर वजाबाकीसाठी केलेला आहे. त्यानंतर आता ही क्रिया पाहूया. 4 गुणिले 6 पुन्हा आहेत, परंतु याचं उत्तर 8 आहे. मग हे सुद्धा 4 सख 24 होईल. 24 ला जर 3 ने भाग दिला तर 3 8 24 होतंय. म्हणजे भागाकारासाठी चौकोनाचा वापर केला आहे. म्हणजे चौकोन म्हणजे आपण भागाकार घ्यायचा. आपला हे चिन्ह म्हणजे वजाबाकी लक्षात आलं, हे चिन्ह म्हणजे भागाकार लक्षात आलं, आणि आता या पद्धतीमध्ये मांडायचं. 23 लिहायचा. आपल्याला या चिन्हाचा अर्थ समजलेला आहे, वजाबाकी आहे. हे समजलं म्हणजे आपण या ठिकाणी वजा लिहूया, 5 दशलक्षाचा लिहूया, कंस बंद ठेवूया, आणि चौकोन जो आहे चौथा अर्थ जो आहे तो भागाकार आहे. या ठिकाणी भागाकार घेऊया आणि पुढे जो आहे 6 दशला तसा मांडूया. ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 23 मधून 5 गेले राहतात 18, आणि 18 ला आता 6 ने भाग द्यायचा. 6 त्रिक 18 म्हणजे उत्तर काय राहील 3.